हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा, रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर केळीच्या पानामध्ये फिश फ्राय कसं करायचं ते बघणार आहोत. असं केळीच्या पानामध्ये फिश फ्राय केल्यामुळे फिशची चवही वाढते आणि फिश एकदम मस्त मऊ मऊही होतात. चला तर मग बघूया ही रेसिपी मी कशी केली आहे. त्याच्यासाठी मी फिशला स्वच्छ धुवून छान कट करून घेतलेला आहे. एकीकडे मी अद्रक, लसूण, कढीपत्ता, लिंबू, कोथिंबीर, गरम मसाला, लाल मसाला, मीठ असं सगळं घेतलेलं आहे. आता केळीचं पान आपण 1 ते 2 सेकंड गॅसवर परतून घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं की ते थोडंसं सॉफ्ट होतं आणि बांधताना आपल्याला सॉफ्ट झाल्यामुळे चांगलं जमतं. आता मी लसूण चांगला चेचून घेणार आहे. मग तो केळीच्या पानावर घालून घेणार आहे. जर लसूण मोठा राहिला तर तो थोडासा कापून घ्यायचा किंवा व्यवस्थित ठेचून घ्यायचा. आता मी फिश घेतलेला आहे. ते मी छान क्लीन केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हळद, हिंग, लाल मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ हे सगळं घालून छान कोट करून घेणार आहोत. मग कोटिंग करून झाली की मग ते व्यवस्थित केळीच्या पानावर अरेंज करणार आहोत. इथे मी लिंबूही थोडासा पिळला आहे आणि अरेंज करताना आपण त्याच्या फिशच्या वरती आणि खालती लिंबूचे जे मी स्लाइस केलेले आहेत ते ठेवणार आहोत आणि कढीपत्त्याचीही पानं ठेवणार आहोत. त्याच्यामुळे फिशला खूप छान फ्लेवर येतो आणि लिंबामुळे फिश सॉफ्ट राहतं आणि अतिशय चविष्ट लागतं. बघा मी हे अरेंजमेंट कशी करते आणि हे कसं बांधते आणि कसं फ्राय करते.
अशा प्रकारे आपण एकदम कमी तेलात, म्हणजे मी 1च चमचा इतकंच तेल घातलं होतं, तेवढ्याच तेलामध्ये आपण हे फिश केळीच्या पानामध्ये छानपैकी दोन्ही बाजूनी फ्राय करून घेणार आहोत. केळीच्या पानाचा रंग दोन्ही बाजूनी बदलेपर्यंत आपल्याला फिश फ्राय हे वाफेवर शिजवत ठेवायचे आहेत, म्हणजे आतमधून फिश छान होतील. आणि रंग बदलला 5-7 मिनिटानंतर की आपण गॅस बंद करणार आहोत आणि मग थोडेसे थंड झाल्यावर त्याचे केळीचं पान उघडून आतमध्ये चेक करणार आहोत. बघा तर हे फिश किती छान शिजलेलं आहे. मऊ रुसरुशीत एकदम छान असं टेस्टी फिश फ्राय आपलं तयार झालेलं आहे. ही रेसिपी खूप कमी तेलामध्ये बनते, त्याच्यामुळे डाएट करणाऱ्यांसाठी किंवा हेल्थ कॉन्शियस असणाऱ्यासाठी ही रेसिपी एकदमच छान आहे, कारण खूप कमी तेलामध्ये हे फिश फ्राय आपले मस्त तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच.